नमस्कार, माझं नाव सुनीता ठाकरे आहे। माझ्या संस्थेचं नाव चैतन्य जनता सामाजिक सुरक्षा कल्याण आहे। आज एका महिलेवरती असा अत्याचार झालेला आहे की तुम्हाला माहिती आहे 8 मार्च म्हणजे महिलाचा सत्कार, पण आज सासऱ्याने सुनाचा एक सत्कार घरी असा केलेला आहे की तिला जीवांशी मारण्याचे पूर्ण प्रयत्न केलेले आहे। सासऱ्याचं नाव आहे भानुदास चिवाणे, सासूचं नाव आहे माया चिवाणे आणि नवऱ्याचं नाव आहे स्वप्नील चिवाणे। हा हॉस्पिटलमध्ये एका केटरकरचं काम करतोय हे। आणि दुसरी गोष्ट राहणार आहे अष्टविनायक नगर सैताडा रोड, त्यांचं पोलीस स्टेशन येते MIDC पोलीस स्टेशन। आज तिला करंट लावण्याचे सासऱ्यांनी प्रयत्न केले। नवरा आधी 1 तास 2 तासाच्या अगोदर घरी आला आणि यांची पूर्ण प्लॅनिंग झाली। प्लॅनिंग झाल्याच्या नंतर नवरा निघून गेला। सासरा तिच्यावरती खूप दिवसापासून वाईट नजर टाकायचा आणि तिला म्हणायचा की तू बाहेर का कुठे तोंड मारते, तुझी इच्छा मी पूर्ण करते। तिने खूपदा नवऱ्याला सांगण्याचे प्रयत्न केले, पण नवऱ्याने ह्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं, कारण यांचं प्रेम प्रकरण होतं आणि यांनी प्रेम प्रकरण केलेलं होतं। त्यामुळे दोघांचे प्रेम प्रकरण झाल्यावर भावाने दोघाला राजी दिली आणि लग्न करून दिलं। पण काही दिवसांनी 2023मध्ये लग्न झालं आणि 15 दिवसांनीच त्यांनी डिवोर्स मागितला, कारण त्या जिच्यावर आरोपी जे आहे पीडिताने त्याला कुठेतरी बघितलं होतं कोण्या मुलीसोबत, म्हणून तिने तो प्रश्न त्याला विचारला की तू असा काय करतो, म्हणून त्याप्रमाणे त्यांचे वादावाद होत गेले। पण आता होळीच्या 2 दिवसाच्या अगोदर नवरा घरी येऊन यांची प्लॅनिंग होऊन यांना मारहाण, सुनाला करंट देऊन मारण्याचे खूप प्रयत्न केले। पण पहिला जो करंट लागलेला तर तिने हात झटकला म्हणून ते धावत निघाली। सासऱ्याने मागून केस ओढून तिला पटकनी दिली, त्या कारणाने तिला जिना लागला, म्हणून हाताला तिला खूप मार लागलेला आहे। तिचे